नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असा. तर आज आम्ही चाललो संभाजीनगरला. संभाजीनगरमध्ये असे खूप स्पॉट आहेत बघण्यासारखे, ते तुमका या व्हिडिओ बघू भेटले. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. ह्यो व्हिडिओ 2 भागामध्ये होतलो हा. एका भागात पूर्ण होतो नाही, मोठं होतो, त्यामुळे 2 भागात होतलो. तर दोन्ही भाग तुम्ही नक्की बघा. तर चला तर जाऊया संभाजीनगर. सोडू नवीन माणूस येता बघा, नितेश सावंत आणि तो शिष्य लोहित. दोघे शिष्य आणि गुरुजी आहेत. दोघे सोडू घेतात. बघा कसं काय ता. चला तर जाऊया रेल्वे स्टेशन. चला तर लवकर बॅग भरूया आणि सुटूया आता रेल्वे स्टेशनवर. तर आता पोचलेलो असो स्टेशनवर माणसं आहेत आपली ग्रुप मधली. कोणतं माहित ना का कॅमेरा घेतो ना. नुकतो जेलमधनं सुटानेलेलो असा, कपडे पण बदलू नाही असं. स्टेशनवर तुम्ही कधीही बघा गर्दी असताच, लोक खय जातात आणि येतात काय माहित. फायनली ट्रेनची वाट बनवून ट्रेन लिहिली आहे. चला तर जाऊया संभाजीनगर. जनशताब्दी ही बरोबर सावंतवाडी 4 वाजता येता आणि 11:30 पर्यंत ठाण्यात पोहोचता. आमच्या प्रवासाचा श्री गणेशा तर झालेलो असा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांसोबत फिरणं म्हणजे वेगळाच सुख असता. तुम्ही काय बोला काय करा, ही मजा काय वेगळीच असता. 11:30 वाजता आम्ही ठाण्यात पोचलो. आम्ही आता ठाण्यात पोचलेलो असू. तर आमची गाडी लिहिली असा. तर सगळ्या सामान ठेवू जो मोहित एका तुम्ही ओळखत असतल्यात. तर चला तर जाऊया आता संभाजीनगरला. गाडी भरतो, सगळं सामान भरतो गाडीत. हीच गाडी आम्हाला सगळीकडे फिरवतली असा. तर चला तर तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास अनुभवा. जय शिवराय, जय शंभूराजे. 2 दिवस आम्ही ह्याच गाडीतनं प्रवास करतलो. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही आता ठाण्यामध्ये असू. जेव थांबलो असू धाब्यात. हा वेगळो जा तुम्ही दाखायचे कसं होतो. सगळे आपापली ऑर्डर देतात. कोणता काय ठरणार नाही असा काय देऊचा आता मग दाखायचं. ए पांडू हे बघ तांबू धुकले मग तोंडातलो खाते तो. नमस्कार मंडळी. तर आम्ही दरवर्षी शिवजयंती खय ना काहीतरी जात असतो. तर ह्या वर्षी आम्ही संभाजीनगर ह्या ठिकाणी निवडला. तर आता आम्ही लिहिलो असू शेळके मामा लॉजिंगला. तर आम्ही एकूण 18 जण असू आणि आम्ही 4 ग्रुप करतो. त्यातले 2 जण हे कायम जेवण करतात, बाकीचे जे 4 जण असत ते त्याला मदत करतले असं ठरलेलं असता. तर आज आमचे पहिलोच दिवस होतो नाश्त्याचो. तर म्हटलं पोहे करूया. कांदो चिरता डोळ्यात नाही पाणी हे मजा घेऊ होते बाकीचे. तर चला तर करूया आता पोहे. तुम्ही पण खाऊ घ्या आणि तुम्ही पण अशी फिरा गेला का मजा मस्ती करतात मा. अशीच मजा मस्ती करत राहावं, तरच जीवनाचा खरा आनंद असा मित्रांसोबत. रात्री धड झोप पण लाग नाही. सकाळी येलो ते म्हटलं नाश्त्यावर बसलो. तर चला तर करूया आता पोहे. तुम्ही पण या खाऊ. एरोडा जेल मधले आता मध्ये असत कांदा बोललेले खुशी जात. सकाळी आमच्या मंडळीने नाश्त्यावर सुरुवात केलेली होती. मस्त आपले कांदे पोह्याचं बेत आखलं होतं. आमच्याकडे तसे जेवण करणारे खूप जण असत आणि सगळे हौशी आहेत, त्यामुळे करू काही मजा येतात आणि आमका खाऊ काही मजा येता. आम्ही दरवर्षी असंच करतो. बाहेरचं हॉटेलचा खाण्यापेक्षा आम्हीच सगळं सामान घेऊन जातो आणि तिकडेच सगळं करतो. त्यात आम्ही नाश्ता करतो, जेवण करतो, तसंच चाय हे सगळे आम्ही एकत्र मिळून करतो. तुम्ही पण काहीतरी ग्रुपने फिरा गेल्या तर नक्कीच असं सामान घेऊन जा आणि तुम्हीच काय तर करा, कारण हॉटेलमध्ये सगळं महाग असतं. नाश्ता तयार झालेला मस्त की पोहे केलेले असत, नवरे खातात. पोरगी बघू गेल्यासारखे कांद्या पोह्याचा प्रोग्राम आमच्याकडे चालू आहे. जो तो खाण्यात बिझी आहे, कारण पुन्हा गड चढायचो आहे, त्यामुळे एनर्जी होईच. तर चला तर जाऊया आता देवगिरी. जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आता पोचलेलो सुद्धा दौलताबाद मध्ये. तर इकडे एक शेळके मामा लॉजिंग आहे. तिकडे तुमका सगळे रवणे सोय वगैरे असा, जेवण वगैरे सगळं भेटता. जर तुमचा ग्रुप जर मोठा असता तर तुम्ही हॉल घेऊन राहू शकतात. तो हॉल 3,000 रुपये तुमका पडता. त्यात गरम पाण्याची सोय, सगळ्या अंघोळीची सोय सगळं उपलब्ध असा. आणि इकडनं मेन म्हणजे 3 किलोमीटर देवगिरी किल्लो असा. तशीच बाकीची ठिकाणं अजिंठा लेणी वगैरे ही पण जवळ असत. त्यामुळे तुम्ही इकडे रूम घेऊन राहू शकतात. इकडनं तसे 4-5 ठिकाणं तुम्ही बघू शकतात. त्यामुळे तुम्ही ह्या लॉजिंगला नक्की भेट द्या.
जवळ असा शेळके मामा लॉजिंग म्हणान. तर चला तर आता जाऊया देवगिरी किल्ल्यावर. हय तुमका उत्तम रवण्याची सोय असा, तसाच गरम पाणी वगैरे तुमका आंघोळीक भेटता. शेळके मामा लॉजिंग पासनं 1 किलोमीटरच्या अंतरावर देवगिरी किल्लो असा. आणि आता आम्ही चाललो असू देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी किल्ल्यावर जाताना पहिले भेटतात ते म्हणजे ही दुकानं. मध्ययुगीन काळातलो सगळ्यात ताकदवर किल्लो म्हणजे देवगिरी किल्लो. होय, भारतीय लोकांका 25 रुपये तिकीट तर विदेशी लोकांका 300 रुपये तिकीट असा. देवगिरी किल्लो ह्यो दौलताबाद या गावात येता. ह्या गावाचं नाव 14व्या शतकामध्ये देवगिरी असा होता. देवगिरी किल्लो दौलताबाद मध्ये येता आणि 12व्या शतकातलो किल्लो असा. तर चला तर बघा किल्लो कसा असा तो. या किल्ल्याची निर्मिती राजा भिल्लम यादव यांच्यानी सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. सगळ्यात पहिलं भेटता तो म्हणजे महाकोट दरवाजो. ह्यो देवगिरी किल्ल्याचो मुख्य दरवाजा असा. देवगिरी किल्ल्याचे लाकडी दरवाजे अजूनपर्यंत शाबूत असत. मुख्य दरवाज्यातनं आत गेल्यानंतर पूर्वी वापरलेले तोफे प्रदर्शनासाठी ठेवलेले असत. वेगवेगळ्या प्रकारचे तोफे तुमका हैसर बघूक गावतले. शासनांका विनंती आहे की ह्या किल्ल्यावर झेंडो आणूक परमिशन नाही असा. आम्ही जर महाराज झेंडे आणून नाही तर काय उपयोग असा. आम्ही आता झेंडे घेऊन येऊ तर आम्हाला सांगितलं इकडे झेंडे घेऊन येऊ नकात. शासनाने नक्की तुम्ही इकडे दखल घ्या. इकडे मराठी लोकांका मान नाही असा. यादव, खिलजी, तुगलक आणि मुघल यांच्याने या किल्ल्यावर राज्य केला. ह्यो दिसता तो म्हणजे किल्ल्याचो दुसरो दरवाजा. दरवाजावर हत्तीची एक सुंदर मूर्ती कोरलेली असा. ती बघण्यालायक असा. ही पहारेकारांका पहारो ठेवण्यासाठी ठेवलेली जागा असा. इकडे पहारेकारी रवत असत. दुसऱ्या दरवाजातनं आत शिरल्यानंतर एक सुंदर मिनार दिसता. ते का चांद मिनार असा म्हणतात. नंतर भेटता ती म्हणजे सरस्वती विहीर. खाली उतराक मस्तपैकी विहिरीत पायऱ्या केलेले असत. पूर्वी ह्या विहिरीचा वापर सामान्य लोकांसाठी तसाच सार्वजनिक कामांसाठी केलं जायचं. युद्ध करून ह्यो किल्लो जिंकणं म्हणजे अशक्यच होता. देवगिरी ह्यो महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक असा. किल्लो खूप मोठा हा. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार एवढं मोठं देवगिरी किल्लो असा. तुम्ही नक्की या किल्ल्यावर व्हिजिट करा. तुम्हाला पुढे सगळं बघू भेटलाच, पण नक्की या किल्ल्यावर भेट द्या. किल्लो खूप मोठा हा, फिरायला संपणार नाही. आणि नवीन नवीन काहीतरी बघण्यासारखे असा या किल्ल्यावर. त्यामुळे नक्की भेट द्या किल्ल्यावर या. ह्यो भारत माते मंदिरचो पूर्वीचो सभा मंडप असा. पूर्वी ह्याच्यावर शोध होता. त्या काळात संगीत तसाच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ह्या सभा मंडपात केला जायचा. मुघलांनी त्या काळात ह्या मंदिराची तोडफोड केली आणि सभा मंडप पण उद्ध्वस्त केलं. इकडे भारत माता देवीचं मंदिर असा आणि मंदिर पण भव्य असा. खूप खांब मंदिराकडे आणि एरिया पण तुम्ही बघू शकता. तुम्ही दाखवतोय खूप मोठं एरिया असा. बघण्यासारखं प्राचीन मंदिर असा. त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. भारत माता मंदिर ह्या यादवकालीन मंदिर असा. ही जी तुम्ही मूर्ती बघतात ती जेव्हा भारत स्वतंत्र झालो तेव्हा या मूर्तीची स्थापना केली गेली. भारत माता मंदिरात एकूण 152 खांब असत. हेमाडपंथी शैलीचा वापर करून ही वास्तू तयार केलेली असा. पूर्वीचं मंदिर पाडून हैसर एक मस्जिद बांधलेली होती. नंतर भारत स्वतंत्र झालो तेव्हा या मंदिराची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली. या मंदिर खराच बघण्यासारखे असा. तुम्ही या मंदिरात नक्की एकदा भेट द्या. भारतात कुतुब मिनार नंतर चांद मिनार या सर्वात उंच मिनार असा. ही 3 माळ्याची इमारत असा. चांद मिनारची उंची ही 210 फूट असा. तसाच ते का 230 पायऱ्या असत. सन 1445 मध्ये जेव्हा अलाउद्दीन बहामनेच्या जवळ किल्लो इलो तेव्हा त्याची जिंकण्याची आठवण म्हणून ह्या चांद मिनारची निर्मिती करण्यात आली. आता आपण जाऊन पोहोचलो ते म्हणजे देवगिरीच्या मुख्य भागात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. देवगिरी किल्ल्यावर एक चिनी महाल म्हणून एक सुंदर अशी इमारत असा. औरंगजेबाच्या काळात औरंगजेब कैद्यांका तसाच
गनिमांका ह्या चिनी महालात कैद करून ठेवत होतो. त्याच्या बाजूकच एक बुरुज असा, त्या बुरुजावर मेंढा तोप असा. ही तोप देवगिरी किल्ल्यावरच पंचधातूंनी तयार केलेली असा. ह्या तोपेक किल्ला शिकन तोप म्हणजेच उद्ध्वस्त करणारी तोप असा म्हटला जाता. आता आपण जात असू ते म्हणजे मुख्य देवगिरी किल्ल्यावर. हयसर पहिला चामड्याचा फूल असायचा. जर कोण गनिम इले तर त्या चामड्याचं फूल ओढून गनिमांका ह्या दरीत टाकला जायचा. या दरीत विषारी साप तसेच मगरी होते. हयसर 70 फूट रुंदीची आणि 80 फूट लांबीची खोल दरी असा. देवगिरी किल्लो जिंकणा म्हणजे अशक्यच होता. त्याची रचना अशी होती की शत्रू हल्लो करताना 100 वेळा विचार करी. ह्यो असा अंधेरी मार्ग. पूर्वी ह्या जागेत खूप अंधार होतो, पण आता शासनाने इकडे उजेडाची सोय केलेली असा. हे असत भूलभुलैया मार्ग. इकडून 2 जागा वरती किल्ल्यावर जातात, पण ता कसा जायचा ह्या तेव्हा कोणाकच माहीत नव्हता. आणि पहिलो काळोख असल्यामुळे शत्रू कुठनं जावाया कुठनं नाही ह्या काय कळाच नाही. रस्तो कळेपर्यंत तो शत्रूच्या जाळ्यात अडकलो जायचो. त्यामुळे युद्ध करून देवगिरी किल्लो जिंकणं ह्या एक अशक्यच होता. या भुलभुलैयाच्या गोष्ट एवढी थंडी आहे ना, सेम एसी असल्यासारखं वाटतं. सेम म्हणजे सेम एसी असल्यासारखं एवढं थंड असतं वातावरण. खूप थंड वातावरण असायचं सर. इकडचं वातावरण एवढं थंड होतं ना की सेम एसी असल्यासारखं वाटत होतं. जरा बोलला तरी आवाज घुमावतो. ह्यो रस्तो थेट किल्ल्यावर जाता. ह्यो एकमेव मार्ग असो होतो की तो डायरेक्ट किल्ल्यावर जायचो. एवढा सगळा पार करून जर शत्रू आतमध्ये इलोच तर वरनं त्याच्यावर तेल किंवा दगड फेकले जायचे. नंतरच्या काळात फंदफितुरी करून ह्यो किल्लो दुश्मनाच्या ताब्यात गेलो. सन 1326 मध्ये महम्मद तुगलांनी आपली राजधानी देवगिरी किल्ल्यावर आणली. तो आपल्या पूर्ण प्रजेसकट देवगिरी किल्ल्यावर इलो. पण नंतर पाण्याच्या अभावामुळे तो आपली प्रजा घेऊन पुन्हा दिल्लीत गेलो आणि पुन्हा त्यांनी दिल्लीत आपली राजधानी स्थापन केल्या. त्यामुळे सुरक्षितेच्या बाबतीत देवगिरी किल्लो केवढं चांगलं होतो ह्या कळान येता. पूर्ण दगड तोडून तयार केलेले हे भुलभुलैयाचे रस्ते असत. आपल्या जुन्या लोकांना खरंच मानू आहे, कारण हे जे किल्ले बनवलेले असत ते खरेच आताचे लोक पण बनवू शकणार नाही असे असत. सगळे खैनं यायचं खैनं जायचं असं कायच कळणार नाही. या सगळ्या त्यांकाच फक्त माहीत होता. आता लोकांना काय कळायचं नाही. या प्राचीन गड किल्ल्यांना तुम्ही नक्कीच भेट द्या. असे गड किल्ले बघत जावा. सगळं असा अद्भुत असा. आपण विचार पण करू शकतो ना असे काय काय ठिकाणं असतात ती तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही. ती स्वतः अनुभवाची लागतं. त्यासाठी तुम्ही पण नक्कीच अशा ठिकाणांना भेट द्या. थंय दिसलो आमका एक माकड. तेका लागलेली खूप ताण, तर आमच्या एका भावान तेका मस्तपैकी बाटलीतनं पाणी पाजला. हीच ती दरी जी दगड कातळ करून तयार केलेली असा. ह्यात विषारी साप तसेच मगरी सोडलेले असत. पूर्ण संभाजीनगर ह्या भागातनं दिसण्यात येता. त्यामुळे शत्रूवर नजर ठेव ना सोप्या असा पडा. देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूक 5 किलोमीटर पर्यंत तटबंदी होती. ती काही काळानंतर उद्ध्वस्त झाली. थैनं जरा वर गेला की एक गणपतीचा प्राचीन मंदिर असा. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गणपती 5 हात असत. 5 हात असलेली ही गणपतीची पहिलीच मूर्ती आपल्या महाराष्ट्रात असा. आम्ही सगळे गड चढान थकलेलो, म्हटलं जरा मंदिरात विश्रांती घेऊया. बाप्पाच्या सानिध्यात बसल्यामुळे मनातलो थकू नाहीसो झालो. या गणपती मंदिरात गणपतीची पूजा एक आजी करता. ती न थकता दररोज या गणपतीची पूजा करू किल्ल्यावर येता. देवगिरी असो किल्लो असा तो तुमका फिरा कमीत कमी 3 ते 4 तास होयच. विश्रांती करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाक. आता रवलता म्हणजे देवगिरी किल्ल्याचा शेवटचा टॉक. तिकडे एक सुंदर असो महाल असा. 120 पायरे चढान आपण वर जाऊचा लागता. वरनं नजारो एकदम मस्तच दिसता. पावसाळ्यात वर्ण दिसणारो नजारो बघण्यासारखो असतो. सगळं हिरव्यागार मस्तच दिसताला. खालनं दमानिले पर्यटक बारादरी महाल बघून चकित होतात. या महालाची निर्मिती बादशाह शहाजहानने केलेली असा. ह्या बारादरी महालात खूप दालना असत. बाहेरच्या कडक उन्हातनं आत येताना थंड अशी हवा जाणवता.
मुख्य दरवाजातनं आत शिरल्यानंतर अनेक दालना लागतात. बारादरी महलात अष्टकोनी खोली बांधण्यात दिलेले असत. किल्ल्याच्या शेवटच्या टोकात पोचात कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतात. त्यामुळे तुम्ही न थकता ह्या बारादरी महलापर्यंत नक्की पोचा आणि त्याचा अनुभव घ्या. ह्या महलातनं पूर्ण संभाजीनगर एकदम सुंदर असा दिसता. संभाजीनगरचो देवगिरी किल्लो ह्यो सगळ्या दृष्टीने एक प्रबळ किल्लो होतो. बारादरी महलात सभागृह, स्नानगृह असे सगळे खोली उपलब्ध असत. आता आपण बघतो ती म्हणजे काळा पहाड तोफ. ह्या किल्ल्यावर तसे अनेक तोफा असत. प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्यात दिलेले असत आणि ते सुस्थितीत असत. तशीच ही दुर्गा तोफ. तुम्ही जर संभाजीनगरला गेल्यात तर ह्या किल्ल्यावर नक्कीच भेट द्या. हा किल्लो खरंच अनुभवा. त्या किल्ल्याचा शेवटचा टोक पूर्ण शहरातला परिसर बघा. दौलताबाद आणि देवगिरी किल्लो एक नंबर असा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.